जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी हाती लागली आहे। एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगलात पोलीस सीआरपीएफ माओवाद्यासोबत चकमक, 2 जहाल माओवादी ठार, 1 गट्टा दलम कमांडर, 1 एससीएम ठार झालेल्या माओवाद्यावर एकूण 14 लाख रुपयाचे होते बक्षीस। घटनास्थळावरून AK-47 पिस्तूल, 37 जिवंत काडतुसे, वॉकटॉकी, माओवादी साहित्य जप्त। 2021 पासून पोलिसांच्या कारवाईत 93 माओवादी ठार तर 130 अटकेत 75 जणांनी केलेले आत्मसमर्पण। आता आपण थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊया। याविषयी अधिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल पत्रकार परिषदेमध्ये देत आहेत। त्या अनुषंगाने तात्काळ ॲडिशनल SP अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली 5 C60 चे पथक अहेरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पाटी आणि CRPF 191 ची ई कंपनी गट्टावरून निघून त्यांनी आउटर कॉर्डन या ऑपरेशन लावलं। जेव्हा आमचे C60 चे 5 पथक ॲडिशनल SP अहेरी सोबत ते एरिया सर्च करत होते, तेव्हा माओवाद्यांनी अंधाधुंद त्यांच्यावर गोळीबार सुरू केले। तर ते चोख प्रत्युत्तर आमचे C60 चे पथकाने दिले आणि त्या अनुषंगाने जेव्हा जवळपास 1 तासची चकमक नंतर जेव्हा आम्ही एरिया सर्च केलं, तर त्यामध्ये आम्हाला 2 महिला माओवाद्यांचे मृतदेह तिथे सापडलेला आहे। यामध्ये 1 महिला माओवाद्यांसोबत 1 AK-47 वेपन आणि काही जिवंत काडतूस आणि दुसरी महिला माओवाद्यांसोबत 1 सोफिस्टिकेटेड पिस्टल आणि 9mm चे काही कारतूस सापडलेले आहे। आज सकाळी गडचिरोली पोलिसला गोपनीय माहिती भेटली होती, खात्रीशीर माहिती होती की मोडस्के जंगल परिसर जे गट्टा जांबिया पोलीस स्टेशन पासून 7 किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे, तिथे गट्टा दलमचे काही माओवादी तिचे दबा धरून बसले आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली 5 C60 चे पथक अहेरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पाटी आणि CRPF चे 191 बटालियनची ई कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावलं आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डनमध्ये C60 चे जवान ते जंगल परिसर सर्च करत होते, तेव्हा माओवाद्यांनी त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केले। त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि 1 तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांना केले, तर तेव्हा तिथे 2 महिला माओवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहे। दोघांची ओळख पटलेला आहे। 1 महिला माओवाद्यांसोबत 1 AK-47 आणि काही लाईव्ह अम्युनिशन्स भेटलेला आहे आणि दुसरी महिला माओवाद्यांसोबत 1 सोफिस्टिकेटेड पिस्टल आणि लाईव्ह अम्युनिशन आणि इतर साहित्य पण भेटलेलं आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत YouTube न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।